मंत्री जयकुमार गोरेंच्या बदनामी प्रकरणी रामराजे नाईक निंबाळकरांना चौकशीसाठी पोलिसांचं समन्स, उद्या पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एनआयएकडून प्राथमिक चौकशी अहवाल तयार। हल्ल्यात लष्कर ए तोयबा, आयएसआय आणि पाक लष्कराचा सहभाग असल्याची सूत्रांची माहिती, तर तिघांनी कट रचून हल्ला केल्याचंही तपासात उघड। पाकिस्तान विरोधात जागतिक पातळीवर भारताची आघाडी, आंतरराष्ट्रीय दहशतवादी अर्थसहाय्य आणि मनी लॉन्ड्रिंगवर लक्ष ठेवणाऱ्या संस्थेकडून पाकला वगळण्याची शक्यता। पाकच्या परकीय गुंतवणूक आणि भांडवली प्रवाहावर परिणाम होण्याचा अंदाज। पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन। कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, नौशेरा, अखनूरमध्ये गोळीबार। पाकच्या गोळीबाराला भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर। इंच इंच भूमि पर से आतंकवाद को मूल समेत उखाड़ने का हमारा संकल्प है और वो सिद्ध होकर रहे। पहलगामच्या हल्ल्यानंतर गृहमंत्री अमित शहांनी पाकिस्तानला दिला इशारा। भारत पाकिस्तानमधील अटारी बॉर्डर पूर्णपणे बंद। पाकिस्तानी सैन्यांच्या भूमिकेमुळे पाकिस्तानी फरफट। सीमेवर महिलांनी फोडला टाहो। बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर आज दिल्ली क्राईम ब्रांचला हजर होण्याची शक्यता। खोटी कागदपत्र सादर करून नोकरी मिळवल्यानं यूपीएससीनं तिच्या विरोधात दाखल केलाय गुन्हा। नवी दिल्लीसह परिसरात ऐन उन्हाळ्यात मुसळधार पावसाची हजेरी। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी साचलं पाणी, काही ठिकाणी गारांचाही पाऊस। यूपीच्या हापूरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। कडक उन्हाळ्यात अचानक आलेल्या पावसामुळे स्थानिकांची तारांबळ, ठिकठिकाणी रस्त्यावर साचलं पाणी। केदारनाथ धामचे दरवाजे उघडले। पहाटेपासून भाविकांची दर्शनासाठी गर्दी। हर हर महादेवच्या जयघोषानं संपूर्ण केदारनाथ परिसर दुमदुमला। काश्मीरमधील पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा एनआयएकडून वेगानं तपास सुरू आहे। या तपासाचा प्राथमिक चौकशी अहवाल एनआयएनं तयार केलेला आहे। तपासात दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबा, आयएसआय आणि पाक लष्कराच्या सहभागाचे पुरावे एनआयएला मिळाले। पहलगाम हल्ल्याबाबत एनआयएनं 20हून अधिक ओव्हरग्राऊंड वर्कर्सवरती लक्ष केंद्रित केलंय, ज्यांची एनआयए टीमकडून सखोल चौकशी केली जाते। कोडभवळ तुरुंगामध्ये बंद असलेल्या 2 ओव्हरग्राऊंड वर्कर्सची चौकशी करण्याची तयारी तपास यंत्रणा करते। पहलगाममधील हल्ल्याचा संबंध हा जम्मूमध्ये झालेल्या 2023च्या दहशतवादी हल्ल्यासोबत असल्याची जोरदार चर्चा आहे। या प्रकरणी आता एक मोठा खुलासा समोर आलाय। दोन्ही घटनांमध्ये लष्कर ए तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेच्या सहभागाचा संशय व्यक्त करण्यात आलाय। पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवरती पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय। कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, नौशेरा आणि अखनूरमध्ये पाककडून गोळीबार करण्यात आला। पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय लष्कराकडून सुद्धा चोख प्रत्युत्तर देण्यात आलं। सध्या परिस्थिती नियंत्रणात असून सीमा भागात सतर्कता वाढवण्यात आली आहे। अटारी वाघा सीमा गुरुवारी पूर्णतः बंद राहिली। त्याचा सर्वाधिक फटका पाकिस्तानातल्याच नागरिकांना बसला। संध्याकाळी उशिरापर्यंत 70 पाकिस्तानी नागरिक हे अटारी सीमेवरती उभे राहून आपल्या देशाकडून दरवाजे उघडण्याची वाट बघत होते। मात्र पाकिस्तानने स्वतःच्या नागरिकांसाठी सुद्धा गेट उघडण्यास नकार दिला। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाक विरोधात मोठी कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जाते। यावरती आता अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी भारत संयमानं उत्तर देईल अशी अपेक्षा व्यक्त केली। व्यापक प्रादेशिक संघर्ष टाळण्यासाठी भारतानं सावधगिरीनं प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा वॉशिंग्टनला आहे, असं व्हान्स यांनी सांगितलं।
भारतानं पाकिस्तान विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावरती यशस्वीपणे प्रतिमा उभी केली असल्याची माहिती आता समोर आली आहे. तर भारताचं पुढचं पाऊल ही जागतिक सहानुभूती कृतीमध्ये रूपांतरित करण्याचं असेल अशी चर्चा आहे. भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील सर्व अस्थायी सदस्य देशांशी सतत संपर्कात असून हे प्रकरण युरोपियन अफेअर्स काउन्सिलमध्ये सुद्धा मांडलं जाणार आहे. राजस्थान इंटेलिजन्स विभागानं जैसलमेरवरनं पठाण खान या गुप्तहेराला अटक केली आहे. तो पाकिस्तानच्या ISIसाठी गुप्त माहिती पाठवत होता. पठाण खान हा जैसलमेरच्या मोहनगड भागातील रहिवासी आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावाची स्थिती तसंच दहशतवाद्यांविरोधातील कारवाई दरम्यान दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. बाजारासह गर्दीच्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. सीमेवरील गोळीबार अथवा अन्यथा सीमेवरचा गोळीबार थांबवा अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा भारतानं पाकिस्तानला दिल्यानंतर सीमेवरील परिस्थिती आणखी चिघळली आहे. युद्धाची ठिणगी पडू नये म्हणून आता अमेरिकेनं मध्यस्थी केली आहे. संपर्क वाढवा संघर्ष थांबवा असा निरोपच दोन्ही देशांच्या प्रमुखांना दिलाय. भारतीय हवाई दलानं पूर्वी राफेल आणि सुखोई विमानांचा आक्रमण नावानं सराव सुरू करून पाकिस्तानची झोप उडवली होती. भारताच्या या कृतीमुळे भारत आपल्यावरती केव्हाही हल्ला करू शकतो अशी भीती पाकिस्तानला वाटते. त्यामुळे या भीतीपोटी पाकिस्ताननं POK मधील 1000हून अधिक मदरसे बंद केलेत. मंत्री जयकुमार गोरे बदनामी प्रकरणात रामराजे नाईक निंबाळकरांना चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आलंय. या समन्समुळे नाईक निंबाळकरांना मोठा धक्का बसलाय. रामराजेंना समन्स पाठवल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. धाराशिवमधील विकास कामांच्या स्थगितीचा विषय राज्य सरकारचा आहे, माझा नाही, असं उत्तर भाजप आमदार राणा पाटील यांनी प्रताप सरनाईकांना दिलं. कामांना शेवटच्या 3 महिन्यातच मंजुरी कशी दिली याची चौकशी करा अशी मागणी राणा पाटील यांनी केली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी धाराशिवमध्ये एक सूचक वक्तव्य केलं. काही जुने मित्र शहरातील कचऱ्याचा प्रश्न घेऊन उपोषणाला बसले होते. ते जुने मित्र होते आणि भविष्यात नवीन मित्र होतील असं प्रताप सरनाईकांनी उबाठा खासदार ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांच्या समोर केलं. त्यामुळे शिंदे शिवसेनेचे नवीन होणारे मित्र कोण, कुणाचा प्रवेश होणार या चर्चेच्या वावड्या उठायला पुन्हा सुरुवात झाली आहे. बडतर्फ IS अधिकारी पूजा खेडकर आज दिल्ली क्राईम ब्रांचला हजर होण्याची शक्यता आहे. चौकशीसाठी पूजा खेडकर क्राईम ब्रांचला येण्याची शक्यता असून पूजा खेडकरला सध्या सुप्रीम कोर्टाकडून दिलासा कायम आहे. राजधानी दिल्लीत झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचलं. रस्ते तुंबले असून वाहतुकीवरती मोठा परिणाम झाला. पुढचे 4 दिवस मेघगर्जना वादळी वाऱ्यासह राज्यभरात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा जोर जास्त राहण्याचा अंदाज आहे. मे महिन्यात भारतातील बहुतेक भागात तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची अपेक्षा आहे. राजस्थान, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये उष्णतेच्या लाटेच्या दिवसांची संख्या 4 दिवस जास्त असण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राजस्थानमधील बाडमेरमध्ये उष्णतेने एप्रिल महिन्याचा 11 वर्षांचा विक्रम मोडलाय. तापमान 46.8 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. मुंबई वगळता राज्यभरातील जिल्ह्यामध्ये कमाल तापमानाचा पारा चढता असून गुरुवारी मुंबईचं तापमान 34 अंश नोंदवण्यात आलंय. गेल्या महिन्याच्या तुलनेत कमाल तापमानाची नोंद कमी झाली असली तरी आर्द्रता 60 ते 80% आसपास नोंदवण्यात आली. त्यामुळे भर उन्हात मुंबईकर घामाघूम होत आहेत. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा कडाका प्रचंड वाढलाय. कमाल तापमानात दिवसागणिक वाढ होत असून तापमानानं 40 पार केली आहे. मावळमध्ये नागरिकांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. तापमानवाढीचा त्रास मनुष्यासोबतच पशुपक्ष्यांना देखील होतोय. एप्रिल महिन्यात उन्हाच्या तडाख्यात मुंबईत 300हून अधिक पशुपक्षी जखमी झालेत. गेल्या 5 वर्षातील उन्हाचा तडाखा बसलेल्या प्राण्यांची ही सर्वाधिक संख्या आहे. बेस्टला आर्थिक तुटवड्यातनं बाहेर काढण्यासाठी 2019 मध्ये मुंबई महापालिका प्रशासनानं बेस्ट उपक्रमाला एक कृती आराखडा दिला होता. भाडेतत्वावर बस घेतल्या तरी तूट भरून निघाली नाही हे आकडेवारीवरून स्पष्ट झालंय. त्यामुळे हा आराखडा अपयशी ठरल्याची चर्चा सुरू आहे. समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या 4थ्या टप्प्याचा आणि मेट्रो 3 भुयारी मार्गाच्या BKC ते वरळी मार्गाचं लोकार्पणही लांबणीवर पडलंय. आता हे लोकार्पण नक्की कधी होणार हे अस्पष्ट आहे. मुंबईत म्हाडाच्या मुख्यालयात येणाऱ्या नागरिकांची आता प्राधिकरणाकडून सविस्तर माहिती गोळा केली जाते. मात्र काउंटरची संख्या कमी आणि त्यातच ही माहिती गोळा करण्यासाठी वेळ लागत असल्यामुळे म्हाडा मुख्यालयाबाहेर उन्हातान्हात नागरिकांच्या लांबलचक रांगा लागत आहेत. खास करून ज्येष्ठ नागरिकांचे यात हाल होत आहेत.
म्हाडाच्या कोकण मंडळाची प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत विविध गृहनिर्माण योजनांमधील 13,395 घरं विक्रीविना पडू नयेत. या घरांच्या विक्रीसाठी म्हाडानं नवीन संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. याद्वारे विक्रीसाठी उपलब्ध असलेली घरं अर्जदार या संकेतस्थळावरती पाहू शकतील. मुंबई महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये डिजिटल सेवा सुरू करण्यात आली आहे. मोठ्या रुग्णालयामध्ये रुग्णांना एक क्रमांक देण्यात येणार आहे. या क्रमांकाच्या आधारे रुग्णांवरती पुढील उपचार केले जातील. राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 जाहीर केलं असून ते 2033 पर्यंत लागू असणार आहे. राज्यात इलेक्ट्रिक गाड्यांच्या नोंदणीवरती 20 लाखांपर्यंतची सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 5 वर्षांमध्ये एकूण वाहन नोंदणीपैकी 30% वाहनं इलेक्ट्रिक असावीत असं परिवहन विभागानं उद्दिष्ट ठेवलं आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही तलावातील पाणीसाठा 24%वरती आलाय. वेगानं होणाऱ्या बाष्पीभवनामुळे पाणीसाठा झपाट्यानं कमी होत असल्यामुळे पाणी टंचाईचं संकट उभं राहण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणी काटकसरीनं वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे. उन्हाळी सुट्टीमुळे प्रवाशांची गर्दी वाढली असून अनेकांना रेल्वेचं तिकीट मिळेनासं झालंय. त्यातूनच मध्य रेल्वेनं सोडलेल्या विशेष गाड्यांचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतलाय. यात सोलापूर LTT, कोल्हापूर पुणे, सोलापूर दौंड या गाड्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळानं 10वीच्या परीक्षा शुल्कात 50 रुपयांची वाढ केली आहे. याआधी 10वीच्या नियमित विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क 470 रुपये घेतलं जात होतं. आता ते 520 रुपये करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेनं आतापर्यंत 43% नालेसफाई झाल्याचं म्हटलंय. मात्र प्रत्यक्षात पालिकेच्या डॅशबोर्डवरती आतापर्यंत केवळ 32% नालेसफाई झाल्याचे आकडे दाखवले जात आहेत. पावसाळा सुरू व्हायला केवळ 1 महिना शिल्लक असताना 100% नालेसफाई अशक्य असल्याचं बोललं जात आहे. विरार ते अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या कामासाठी तब्बल 36% अधिक दरानं निविदा आलेल्या आहेत. त्यामुळे त्या रद्द करून त्याऐवजी आता हा प्रकल्पच BOT तत्वावर राबवण्याची तयारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं केली आहे. त्याचा प्रस्ताव आम्ही मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला असल्याची माहिती मिळते. रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम सुमार दर्जाचं केल्यामुळे दुय्यम अभियंता आणि कंत्राटदारावरती महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी कारवाईचा बडगा उगारलाय. काँक्रीट मिश्रणामध्ये गुणवत्तेचा अभाव आढळल्यामुळे संबंधित दुय्यम अभियंत्याला निलंबित करण्यात आलं. रस्ते कंत्राटदाराला 50 लाख तर गुणवत्ता नियंत्रण संस्थेला 25 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय. मलनिस्सारण वाहिन्या, कुंड तसंच भूमिगत गटारं साफ करताना अपंगत्व आलेल्यांना तसंच मृत्युमुखी पडलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना अखेर योग्य भरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. विशेष म्हणजे 1993 नंतर घडलेल्या घटनांमधील पीडितांना शोधून त्यांना योग्य मदत दिली जाणार आहे. नियमित, कंत्राटी तसंच दैनंदिन तत्वावरील कर्मचाऱ्यांचे वारस नुकसान भरपाईला पात्र ठरतील. मुंबई महानगर परिसरातील घर विक्रीमध्ये वाढ कायम असून त्या तुलनेत नव्या घरांची निर्मिती काही झाली नाही. मात्र रिक्त असलेल्या घरांच्या विक्रीत वाढ झाली असली तरी मुंबई महानगरात अद्याप 3 लाखांहून अधिक घरं रिक्त आहेत. पुण्यात सुद्धा 89,000 घरं रिक्त असल्याचा अहवाल लायसिस फोरास या संशोधन कंपनीनं जारी केलाय. जोपर्यंत शैक्षणिक श्रेयांक खात्याचा तपशील विद्यापीठानं सांगितलेल्या संकेतस्थळावरती टाकला जात नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र देण्यात येणार नाही असा इशारा मुंबई विद्यापीठ प्रशासनानं एका परिपत्रकाद्वारे महाविद्यालयांना दिलाय. HMISच्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून 32,21,00,000 रुपये देण्यात आले. ही प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेल्या 5 वर्षांच्या इंटरनेट सुविधेसाठी 32,21,00,000 रुपयांच्या खर्चाला वैद्यकीय शिक्षण विभागानं मान्यता दिली. RTE अंतर्गत 3ऱ्या प्रतीक्षा यादीचे प्रवेश घेण्यासाठी 7 मे पर्यंतची अंतिम मुदत आहे असं सूचनापत्र प्राथमिक शिक्षण संचालनालयानं जारी केलंय. प्रतीक्षा यादीतील सर्व प्रवेश हे 7 मे पर्यंत पूर्ण होतील याची स्थानिक प्राधिकरणांनी नोंद घ्यावी असं देखील सूचनापत्रात म्हटलंय. 2025 पर्यंत भारतात सोन्याची मागणी 700 ते 800 टनांच्या दरम्यान राहू शकते असा अंदाज WGCने व्यक्त केलाय. 2025च्या सुरुवातीपासून सोन्याच्या किमती 25% वाढल्या असून प्रतितोळा 1 लाखापर्यंत पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या सोनं खरेदीच्या पद्धतीत बदल झालाय असं अहवालात म्हटलंय. अक्षय तृतीयेच्या दिवशी 12 टन सोन्याची विक्री झाली ज्याचं मूल्य 12,000 कोटी रुपयांच्या घरात आहे. याच दिवशी देशभरात सुमारे 400 टन चांदी विकली गेली ज्याचं मूल्य 4,000 कोटी रुपयांपर्यंत आहे. IIT मुंबईच्या 1998च्या बॅचनं संस्थेला 57 कोटी रुपयांची देणगी दिली. ही देणगी संस्थेतील विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या विकासासाठी, संशोधनासाठी तसंच पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी दिली जाणार आहे.
मुख्यमंत्री 100 दिवस कृती आराखडा उपक्रम अंतिम मूल्यमापनात पिंपरी चिंचवड महापालिकेनं महापालिका श्रेणीत राज्यामध्ये दुसरं स्थान पटकावलंय. गुणवत्ता परिषदेनं घेतलेल्या मूल्यमापनामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेला 100 पैकी 85.71 गुण मिळाले असून उल्हासनगर महापालिका प्रथम क्रमांकावरती आहे. आंब्यापेक्षा आमरसाला जगभरातून जास्त मागणी आहे. निर्यात होणाऱ्या आंब्यापेक्षा दुप्पट आमरस विविध देशात पाठवला जातोय. गेल्या वर्षी तब्बल 60,200 टन आमरस निर्यात होऊन त्या माध्यमातून 624 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. मतदार याद्यांमधील अचूकता सुधारण्यासाठी आणि मतदान प्रक्रिया अधिक सोयीस्कर बनवण्यासाठी निवडणूक आयोगानं नवीन उपक्रम हाती घेतलेत. याद्यांमधील अचूकतेसाठी 3 मुख्य मुद्द्यांवरती लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलंय. त्यात मृत्यू नोंदणीचा डेटा मिळवणं, बूथ लेव्हल ऑफिसर्सना इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं मान्यताप्राप्त ओळखपत्र देणं आणि मतदार माहिती स्लिप अधिक मतदार अनुकूल बनवणं याचा समावेश आहे. देशाच्या तिजोरीमध्ये मोठी भर पडली. एप्रिलमध्ये भारताचं जीएसटी संकलन विक्रमी 2.37 लाख कोटी रुपयांवरती पोहोचलंय, जे गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील 2.10 लाख कोटी रुपयांपेक्षा 12.6% जास्त आहे.